मित्रांनो, आत्ताच थोड्या वेळापूर्वी आम्ही केळशीच्या श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन आता आम्ही जात आहोत अंजारच्या कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. आणि मित्रांनो, आत्ता जस्ट आम्ही थोड्या वेळापूर्वी आडे उत्तमर क्रॉस केलेला आहे आणि आम्ही आता आहोत आडे आणि अंजारल्याच्या मध्येच आहोत. आणि आम्हाला मस्त समोरच समुद्र किनारा लागला आहे आमच्या उजव्या साईडला. आपण व्हिडिओमध्ये पाहतच आहात मित्रांनो. मस्त छान वाटतं ह्या रोडने प्रवास करताना मित्रांनो. खूप लांब असा पसरलेला बीच आहे आणि समुद्रकिनारा आहे. तर या रोडने प्रवास करताना खूप मजा येते आम्हाला. तर मित्रांनो, तो तुम्ही श्री महालक्ष्मी देवीचा जर व्हिडिओ पाहिला नसेल ना, तर मी ती लिंक आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन तो पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आम्हाला समोरच बीच दिसत आहे मोठाच्या मोठा आणि तिथे पक्ष्यांचा एक थवा आम्हाला सुद्धा दिसत आहे. तर आत्ता आम्ही जरा गाडी थांबवतो आणि एक्झॅक्टली कोणते पक्षी आहेत ना ते पाहण्याचा आम्ही आता प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भांशे आणि मित्रांनो, आत्ताच आम्ही महालक्ष्मी टेम्पलकडून आता आम्ही जातो अंजारला आणि तिथून आम्ही कड्यावरच्या गणपतीचे दर्शन घेणार आहोत. आणि मध्येच रस्त्यात जाताना आम्हाला इथे रोड साईडला इथे मस्तपैकी एक बीच दिसला आहे. तर आम्ही आता तिथे उतरलो आहोत आणि इथे काही परदेशी पाहुणे आले. ते बघा मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या हँडीकॅमने दाखवतो ते आणि झूम करून दाखवतो. ते बघा मित्रांनो तिथे आहेत. तर आता आपला हँडीकॅमने पाहूया. पण त्याच्या आधी इथे खेकडा आला आहे, तर तो तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, हा बघा, हा मस्त दगडाला चिपकलेला असा खेकडा आहे. पुरी हां पुरी पुरी बोलतात. आता वैभव त्याला हलवतोय आणि तो बघा कसा, हा बघा मित्रांनो पडतोय बघा कसा मित्रांनो. तो पडाला बघा कुठे, हा बघा. तर हा समुद्र साईडचा खेकडा आहे. हा किती स्पीडनी पळतो बघा ना मित्रांनो. कुठे गेला, हा इथे, हा बघा. पूर्णपणे झूम. बघा ना कसं आंगडे हे करते तो त्याचे. खूप ॲक्टिव्ह आहे मित्रांनो हा. आणि आमच्या समोरच समुद्रकिनारा आहे आणि तिथे जे पक्षी आलेत ना ते आता मी तुम्हाला हँडीकॅमने दाखवणार आहे. काय बोलतोस, मारू नको आपण. मारत नाही. चालेल बघ, चालचा प्रयत्न किती करतो. खूपच ॲक्टिव्ह असा खेकडा आहे हा. आणि आता जाऊया तिकडे, जे कोण बाहेरचे पाहुणे आलेले आहेत त्यांना पाहूया जवळूनच कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत. तर मित्रांनो, आत्ता माझ्या हँडीकॅमने मी आता एक झूम करत आहे आणि आपण जवळ जाऊन त्यांचं पाहूया एक कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत. तर मित्रांनो, आता बघा, हे मी झूम केलेलं आहे आणि हे जे पक्षी आहेत ना मित्रांनो, हे मला तर शक्यता वाटते की बाहेरून आलेले पक्षी आहेत. कारण का बऱ्याच वेळा आपण मराठी न्यूज चॅनलमध्ये पाहिलेलं आहे आणि ऐकलेलं सुद्धा आहे की दापोली साईडचे जेवढे बीचेस आहेत ना, तर त्या साईडला जेवढे पक्षी आहेत ते बाहेरून आलेले पाहुणे असतात, असं बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. आणि ह्या पक्षी ओळखण्यासुद्धा येत नाहीत. तर मित्रांनो, आपल्यापैकी जर कोणी पक्षीप्रेमी किंवा आपल्याला जर या पक्ष्यांची काही ज्ञात असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये जरा कमेंट करा, म्हणजे जेणेकरून मलासुद्धा त्याची आयडिया येईल. आणि बघा ना मित्रांनो, किती दूरवर असा यांचा थवा पसरलेला आहे. जिकडे पाहावं ते पक्षीच पक्षी असे खूप दूरवर पसरलेला आहे. आता मी माझा कॅमेरा पॅन करत आहे, स्टार्ट टू आता इथे एंडमध्ये पर्यंत मी पॅन करणार आहे. आता पाहूया आपल्याला एंड कुठे भेटते तो. बघा ना, अजून किती दूरवर असा लांब असा पसरलेला आहे. तर मित्रांनो, हा बघा, इथे मला वाटतं हां इथे त्यांचा आता एंड होत आहे. म्हणजे बघा ना, किती दूर स्टार्ट टू एंड किती दूरवर असे पसरले आहेत. आपण हा लांबून सुद्धा व्ह्यू पाहिला असं किती दूरवर पसरले होते ते. आत्ताच तुम्हाला मी माझ्या हँडीकॅमने झूम करून दाखवलं. तर आता मी बघूया, आता तर मी जवळ जाऊन पाहतो, बघूया ते बिंदास आहेत की पळत आहेत. ते थोडं जवळ जाऊन बघूया, ते शूट करतो.
हे बहुतेक परदेशी पाहुणे आलेले असावेत. तर मित्रांनो मी त्यांच्या जवळ जात आहे, पण ते कसे बिनधास्तपणे असं थवाच्या थव्यामध्ये सगळे बसलेले आहेत. हे बघा किती दूरवर बसलेले. आता हे एक एक उडत चाललेले आहेत, त्यामुळे आता मी जवळ जात नाही त्यांच्या. आणि मी जसं जवळ जातं तसे उडत जात आहेत. हे बघा. तर मी शक्यतो तुम्हाला हँडी कॅमने झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या चॅनलवर जे पक्षीप्रेमी असतील ना, त्यांच्यासाठी खास भेट असणार आहे मित्रांनो. तर आता मी तुम्हाला झूम करून हँडी कॅम दाखवतो आहे. बघा यांचा थवा आता त्या साईडला पळत आहे. त्यांना जाणीव झालं आहे की आपल्या साईडला कोणतरी येत आहे आणि त्यामुळे त्या साईडला ते सगळे पळत आहेत. तर मित्रांनो जात होतो अंजारला, पण वाटेतच हे पक्षी दिसले. तर मनात वाटलं की यांचा एक वेगळा ब्लॉग बनवावा, आणि म्हणून मी यांचा एक वेगळा ब्लॉग बनवला. आता मी जात आहे अंजारला आणि तिथे कड्यावरचं गणपती दर्शन घेणार आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल एक कमेंटसुद्धा करायला विसरू नका मित्रांनो. आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूला एक घंटीचं बटन असेल त्याला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील. तर मित्रांनो भेटूया आता अंजारल्याच्या गणपतीच्या तिथे, आणि तोपर्यंत बाय बाय.